उद्या डब्यात द्यायला जर भाजी आणली नसेल तर घाबरण्याची काही गरज नाही, कारण मी आज तुमच्यासाठी घेऊन आले जास्त खटपट न करता झटपट होणारी आणि घरच्या साहित्यात होणारी अशी एक रेसिपी। नमस्कार मंडळी, मी रहाटे काकी। उद्या डब्यात कायच्या आजच्या भागात मी तुम्हाला दाखवत आहे खमंग कुरकुरीत असा बेसनचा पोळा। हा पोळा इतका चविष्ट होतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो। तर पोळा बनवण्यासाठी मुख्य पदार्थ लागतो तो म्हणजे बेसन। बेसन म्हणजे काय तर चणा डाळीचं पीठ। हे पीठ तुम्ही बाजारातूनही विकत आणू शकता किंवा तुम्ही घरीही करू शकता। हे करण्यासाठी आपण घरी चणा डाळ आणून थोडी जर गरम करून गिरणीतून दळून आणली तर हे पीठ आपलं खूप दिवस टिकतंही आणि त्यापासून बनणारे जे पदार्थ असतात ते अतिशय चविष्ट असे लागतात। तर बेसनचा पोळा करण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते अगदी कमी आहे आणि घरी उपलब्ध होतं असणारच आहे। तर हे आहे आपलं 1 वाटी बेसन। त्यासाठी हा एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलाय, ही कोथिंबीर घेतली, मीठ घेतलंय, एक मिरची एक बारीक चिरून घेतली, हळद घेतले, लाल तिखट घेतलंय, पाणी आणि तेल। प्रथम आपण 1 वाटी बेसन घेतलंय, हे चाळून घेतलंय मी, त्याच्या गुठळ्या होत नाहीत। त्यात हा बारीक चिरलेला कांदा, ही भरपूर अशी कोथिंबीर, ही एक ओली मिरची बारीक चिरून घेतलीये, हे लाल तिखट घेतलंय चमचाभर, ही थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं। हे सगळ्यांना आपण मिक्स करून त्यात थोडं थोडं पाणी घालणार आहोत। पाणी एकदम घालू नये, थोडं थोडं असं घालून ते मिक्स करावं। चांगल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या, थोडं थोडं पाणी घालायचं आणि अगदी पातळ नाही अगदी घट्टही नाही असं हे बॅटर आपण तयार करूया। डोसा जसा आपण घालतो तशा पद्धतीत आपण त्यात घालणार आहोत। थोडंसं अजून पातळ करूया। जेवढा पातळ जेवढा पोळा होईल तेवढा तो अधिक कुरकुरीत होतो आणि चांगला शेकला जातो। हे एवढं असं हे बॅटर असावं। आता आपण तवा गरम करायला ठेवल्यावर आपण तेल घालूया। याला तेल थोडं जास्तीचं लागतं म्हणजे तो पोळा चांगला कुरकुरीत होतो। हे बॅटर आपण याच्यावर टाकणार आहोत आणि छान याला हाताने असं पसरून घ्यायचं सगळीकडे, त्याला पातळ करायचा, मग तो आपला पोळा छान कुरकुरीत होतो। तुम्ही भाजी नसली की आई असा हा पोळा बनवायची, तेव्हा तो पोळा एकदम स्पेशल असायचा। आई अशी तवाभर तो पोळा करायची, आम्ही तर भावंड त्या पोळ्यावर तुटून पडायचो। मग तो गरमागरम पोळ्याच्या आई 4 भाग करून प्रत्येकाला चतकोर चतकोर द्यायची आणि त्यातही तेव्हा खूप मजा होती। साईडने आपला पोळा कुरकुरीत झाला की आपण त्याला आता परतणार आहोत। तसं साईडने आपण आधी कडा सोडून घेऊया। त्याला आता परतूया। तुम्ही बघू शकता आपल्या पोळ्याला किती छान रंग आलाय। असाच मंद आचेवर असा हा खरपूस भाजून घ्यायचा, गॅस अजिबात मोठा करू नये, तर तो पोळा असा सुंदर असा कुरकुरीत छान होतो। साईडने पुन्हा थोडंसं आपण तेल सोडूया, म्हणजे दुसऱ्या साईडनेही तो छान शेकला जाईल। अजून एकदा आपण परतून बघूया। बघू शकता या दुसऱ्या साईडनेही छान शेकलाय तो। त्याला आता आपण एका ताटात काढूया।
बघा किती छान कुरकुरीत खमंग आणि रंगही खूप छान आलाय. मंडळी, उद्या द्यायला जर भाजी आणली नसेल तर तुम्ही असा पटकन आणि चविष्ट असा बेसनचा पोळा करू शकता. हा पोळा तुम्ही चपातीसोबत डब्यात देऊ शकता. तुम्हाला दाखवलेली बेसनच्या पोळ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हार्ट अटॅक या चॅनलला सबस्क्राईब करा.